4 दिवस पण झाले नसतील बघा ताईनं, तोपर्यंत मी त्याचं कनी अंत्यसंस्कार केले. थांबा मी हे सांगते कसं झालं ते. पहिल्यांदा कनी काय दुपारपासून कामं केली ते दाखवते. इथं कनी घरातल्या ज्या कुंड्या होत्या ते बाहेर आणून ठेवले होते ते प्लॅन्ट. त्याला मला आज कनी खत घालायचं होतं, म्हणजे युरिया टाकायची होती आणि थोडंसं पाणी मारायचं होतं. पाणी चावीला अजून आलं नव्हतं म्हणून खाली एक टाकी ठेवलेली आहे, त्यालाच कनी पाईप जोडून ठेवलेली आहे. ते एक मला सोपं पडते आता, म्हणजे तिथल्या तिथं पाईपनं पाणी घालायला बरं पडतं. कारण ते मला कनी सगळं आता आत आणून ठेवायचं आहे. मग ते खत घातलं, पाणी घातलं, पाणी थोडंसं जिरपे तोपर्यंत ते ग्रिलमधलं वगैरे असं झाडून घेतलं आणि तिथं 2च कुंड्या बसवल्या. ह्या कुंड्या मी तिथं बसवत होते कनी, ते आता म्हटलं ह्यांची कनी जागा बदलायची म्हणून मी आपल्या कनी हॉलमध्ये जाताना एक जिना आहे कनी डाव्या साईडला, तर म्हटलं त्या पायऱ्यावरनी कनी एक पायरी सोडून असं 2 हे ठेवायचं. परत कधीतरी जर अन्न झालं वेगवेगळं तर मी हे असं वर पण असं लावत जाईन. तुम्ही सांगा हे कसं वाटते, ही जागा बदललेले प्लांट इथं छान दिसतात की आहे त्या ग्रिलमध्येच ठेवू. त्यानंतर घरातलं झाडायचं होतं म्हणून पहिल्यांदा चार्लीला उठवलं, कारण थंडीमुळं हा दिवसभर कने घरातच बसलेला असतो. त्याला बाहेर घालवलं आणि सगळं झाडून घेतलं पहिल्यांदा. त्यानंतर कपडे कने कालची आणून ठेवली होती फक्त टेबलवर, घडी घालायची बाकी होती म्हणून सगळी घडी घातली, वेगवेगळी प्रत्येकाची कने करून ठेवली. त्यानंतर ज्याच्या त्याच्या जागी ठेवली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अजून शेडात पण थोडीशी कपडे बाकी आहेत. म्हटलं ती आणि नंतर म्हटलं की नाही ते नंतरच होऊन जातं म्हणून हातासरशी ती पण काढून आणली, ती पण घडी घातली आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिलं. त्यानंतर हे बघा, संध्याकाळच्या चहाची डब्याची वगैरे भांडी घासून झाली आणि घासताना धुताना माझ्या लक्षात नाही आलं. नंतर ओटा धुताना कनी ते कपाचा दांडा सापडला. मग माझ्या लक्षात आलं की कपाचा कनी दांडा तुटलेला आणि हे 4 दिवसच झाले बघा. कप आणून माझ्या हातनं कनी काय हे कप टिकत नाहीत आणि शेवटी कनी एखादाच कप शिल्लक राहतोय आणि बरोबर ऐन पाहुणे आले कनी की चहा द्यायला कप नसतोय माझ्याकडं. त्यामुळे मला आता कनी ठेवणीतले कप वेगळे आणि रोजचे वापरायचे वेगळे असं आणायला पाहिजेत.